दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। आज या कार्यक्रमामध्ये आपल्याशी गप्पा मारण्याकरता आलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख। देशमुख साहेब, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर आज आपला वाढदिवस आहे, त्यामुळे या वाढदिवसानिमित्त आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। थँक्यू। लाखो दर्शकांतर्फे आणि व्यक्तिगत माझ्यातर्फे थँक्यू। आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला तुम्हाला एक विचारायचं आहे की सार्वजनिक जीवनामधला पहिला प्रसंग आपल्याला आज इतक्या वर्षानंतर नेमका आठवतोय का? नाही, खरं म्हणजे सार्वजनिक जीवनाची सुरुवात मी समाजकारणातून केली आणि त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केला। कारण जेव्हा पुण्यातलं शिक्षण आटोपून जेव्हा मी लातूरला गेलो तेव्हा मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळाचं संकट होतं आणि त्यावेळा गरजू लोकांना जे शेतात काम करतायत किंवा रोजगार हमीच्या कामावर जे काम करतायत त्यांना काही मदत देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक तालुका पातळीवरची दुष्काळ निवारण समिती स्थापन केली आणि त्याचा मी चिटणीस झालो। आणि त्या समितीच्या मार्फत लोकांकडून आम्ही पैसे एकत्रित करायचं, महाग धान्य घ्यायचं आणि ते कमी दरामध्ये त्या भागातल्या मजुरांना ते धान्याचं वितरण करायचं। अशातनं आम्ही सामाजिक जीवनाची सुरुवात केली आणि मग युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्यक्षपणाने राजकारणामध्ये प्रवेश केला। ही साधारण हा काळ 71-72चा दरम्यानचा असला पाहिजे। या काळामध्ये मला वाटतं पुण्याशी पण आपला फार जवळून संबंध आला। आपलं महाविद्यालयीन जीवनही पुण्यामध्येच गेलं, तर इथे आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या किंवा राजकारणाकडे येण्याकरता आकृष्ट करणाऱ्या अशा कुठल्या व्यक्ती आपल्याला त्यावेळेला आठवत आहेत? नाही, प्रामुख्यानं जेव्हा पुण्यामध्ये शिक्षण जेव्हा घेतलं आणि तिथंच कोर्टामध्ये सुद्धा मी प्रॅक्टिसला जात होतो। कुठल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं? मी पुण्याच्या आत्ताचं गरवारे कॉलेज आणि त्यावेळेस MES कॉलेज आणि पुण्याचं लॉ कॉलेज, त्या दोन्ही ठिकाणी शिक्षण घेतल्याच्यानंतर काही काळ मी पुण्यामध्ये एकतर त्यावेळेसच्या MES कॉलेजमध्ये मी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून सुद्धा 2 वर्ष काम केलं आहे पार्ट टाईम आणि मग पुण्याच्या बारमध्ये प्रॅक्टिससुद्धा 2 वर्ष ज्युनियरशिप ही पण त्या ठिकाणी केली। परंतु तिथं पुण्यामध्ये असेपर्यंत कधी असं वाटलं नाही की आपण राजकारणात जाऊ। जरी माझं पूर्ण घर म्हणजे वडील आणि पूर्ण घराणा जरी म्हटलं तर चालेल, ते त्याचं सुरुवातीपासून काँग्रेसमध्येच असल्यामुळं तो कधी प्रश्न पडला नाही की आपण आता पुण्या पक्षात जायचं। मग त्यावेळेला डोक्यात नेमकं काय होतं, काय व्हायचं मनात होतं? मुळामध्ये वकिली आपण अभ्यासक्रम केल्याच्यानंतर वकिली करावी आणि म्हणून लातूरमध्ये जाऊन कोर्टामध्ये वकिली सुरुवात केली। परंतु वकिली करत असताना मग हे समाजकारण त्याला जोडूनच पर्यायानं आलं आणि असं न ठरवलेल्या क्षेत्रामध्ये मी प्रवेश केला। एक कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवणं म्हणजे एक फार मोठा व्याप असतो, तर तुम्ही आयुष्यातली लढवलेली पहिली निवडणूक कोणती होती आणि त्याकरता तुम्हाला कोणी उद्युक्त केलं होतं? नाही, मुळामध्ये पहिली आयुष्यातली निवडणूक लढवती गावातल्या ग्रामपंचायतीची आणि ग्रामपंचायतीला कारण वडील अनेक वर्ष गावचे सरपंच होते, सोसायटीचे चेअरमन होते आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा हळूहळू समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली तेव्हा 72 साली युवक काँग्रेसचा तालुक्याचा मी सरचिटणीस झालो आणि त्या माध्यमातून युवकांच्या चळवळीमध्ये काम करण्याची संधी मिळाली। आणि नंतर ग्रामपंचायतीची निवडणूक आल्याच्यानंतर गावातल्या काही लोकांनी असं सांगितलं की गावचं जर आपण ग्रामपंचायत निवडणूक लढवली तर किमान लोकांच्या गावातल्या प्रश्नांना आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल आणि त्यामुळं मग पहिली निवडणूक 74 साली ही ग्रामपंचायतीची लढवली आणि त्याच वर्षी मला जिल्हा परिषदेचं पण तिकीट मिळालं। बरं। आणि त्या काळामध्ये 1972 साली शिवराज पाटील जे लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि आता उपनेते आहेत काँग्रेस पक्षाचे लोकसभेतले, त्यांच्यासोबतच राजकारणात आम्ही सुरुवात केली। कारण त्या राजकारणामध्ये LLM झालेले एक सुशिक्षित नेतृत्व काँग्रेसला त्या काळात त्यांच्या रूपाने मिळालं आणि त्याचा एक जबरदस्त प्रभाव त्या नेतृत्वाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्या काळामध्ये आम्ही नवीन गेल्यानंतर त्याच्याशीच आमची अटॅचमेंट झाली आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली। एक ग्रामीण भागातल्या एखाद्या नेतृत्वानं, तुमच्यासारख्या तरुण माणसानं जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रवास सुरू करावा आणि तिथून मुंबईकडे वाटचाल करण्याची स्वप्न बघावीत असा तो काळ असणार, तर त्या काळामध्ये जिल्हा परिषदेतला हा तुमचा काळ किती होता आणि तिथून मग आमदार पदाकडे वाटचाल कशी झाली? नाही, मुळामध्ये मी जेव्हा 74ला ग्रामपंचायतीला निवडून आलो, सरपंच झालो गावामध्ये, त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये मी माझ्या गावाच्या शेजारचा जो मतदारसंघ होता जिथं मला उमेदवारी मिळाली ती जागा अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती। त्याच्यामधल्या काळात ती जनता पक्षाच्या ताब्यात होती, त्या काळाचा समाजवादी पार्टी आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला ही उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसचा उमेदवार त्यातनं निवडून आला आणि मी पंचायत समितीचा उपसभापती झालो।
आणि त्यामुळं मला ग्रामपंचायतीचं सरपंचपद सोडायला लागलं. आणि 74 ते जवळपास 80 सालापर्यंत मी पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषदेचा, त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा परिषद, हो. तेव्हा एकच जिल्हा होता तेव्हा. आणि 1980 साली तर शिवराज पाटील 72 साली आमदार होते, परत 78 साली निवडून आले आणि इथं स्पीकर झाले फुलोजच्या काळामध्ये. आणि 80 साली जेव्हा त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तेव्हा ही विधानसभेची जागा आपोआप रिक्त झाली. हो. मग विधानसभेवर कुणाला उभं करायचं हा जेव्हा काँग्रेसच्या समोर प्रश्न आला तेव्हा त्या ठिकाणची उमेदवारी मी मागितली काँग्रेस पक्षाकडं. आणि त्यावेळेसचे नेते बॅरिस्टर अंतुले जेव्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते, त्यांच्यावर ही महाराष्ट्राची जबाबदारी होती. आणि शिवराज पाटील दिल्लीला गेल्यानंतर ही त्यांच्या जागी जी जागा रिक्त झाली त्या जागेवर नॅचरली सर्वांनी मला मदत केली. शिवराज पाटलांनी मदत केली, अंतुल्यांनी मदत केली. आणि त्यावेळेला मला ती उमेदवारी लातूरची मिळाली विधानसभेची आणि मी निवडून आलो. देशमुख साहेब, आत्ता आपण तुमच्या आमदार पदापर्यंत आलेलो आहोत. आता मला सांगा की तुमचं पहिलं मंत्रिपद, त्यावेळेचं मुख्यमंत्रीपद हे जसं बाबासाहेब भोसलेंना इतरांच्या दृष्टीने अनपेक्षितपणे आणि अचानक मिळालेलं होतं, तसंच तुमच्या मंत्रिपदाबद्दल तुम्हाला वाटत होतं का? नाही, असं नाही. कारण अंतुले साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच वेळा खरं म्हणजे त्यांनी मला असं साऊंड केलं होतं की जेव्हा माझं एक्सपान्शन मी करेन तेव्हा निश्चित तुमचा विचार मी करणार आहे. परंतु दुर्दैवानं त्यांना जायला लागलं. नंतर बाबासाहेब आले आणि त्याच्यानंतर मग मला मंत्री करावं अशा पद्धतीची अनेकांची इच्छा होती, अनेकांचे प्रयत्न होते. आणि त्या काळामध्ये मग शिवराज पाटील असतील, शंकररावजी चव्हाण असतील, याने एक मराठवाड्यातला तरुण आहे, संधी दिली पाहिजे अशी भूमिका सर्वांनी स्वीकारली. आणि त्याच्यामुळं मला त्यावेळा राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदा 1982 साली मंत्रिमंडळामध्ये येण्याची संधी मिळाली. आणि अनेक खात्याचा राज्यमंत्री म्हणून प्रामुख्याने शिक्षण असेल, तांत्रिक शिक्षण, कृषी, ट्रान्सपोर्ट असे अनेक विषय, युवक कल्याण वगैरे अशा अनेक खात्याचा त्यावेळा मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो. तुम्ही राज्यातल्या काँग्रेसमधल्या नेतृत्वाविषयी एक मोठ्या प्रमाणावरचं बंड केलं होतं की जे दडपलं गेलं, शरद पवारांच्या विषयीचं ते आणि त्यांच्या कारकिर्दीतलं जे बंड होतं, तर त्यावेळेच्या तुमच्या क्षणाला तुम्ही निर्णायक क्षण म्हणाल का? नाही, असं आहे की काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असे बंडाचे प्रसंग अनेकदा आले. कारण ते पक्षांतर्गतच तो प्रसंग होता. आणि 1991 साली मला आठवतं आहे की त्यावेळा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या 5-6 कॅबिनेट मंत्र्यांनी अशा पद्धतीचं बंड केलं. आणि नेतृत्वाच्या विरोधातली नाराजी ही जाहीरपणानं त्यावेळा मी व्यक्त केली. आणि त्यावेळा मला आठवतं की राजीव गांधी त्यावेळा देशाचे पंतप्रधान होते. आणि त्यांनी नंतर मग त्याच्यामध्ये समन्वय घडवून आणला आणि सांगितलं की काही गोष्टी आहेत त्या एकत्रितपणानं बसूनच त्या सुटल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी निरीक्षक पाठवले आणि त्याच्यानंतर ते बंड पूर्णपणाने शमलं. परंतु मला आठवतं आहे की त्यावेळा माझ्याकडं शिक्षण खातं होतं त्या बंड जेव्हा झालं तेव्हा. आणि माझ्याकडचं शिक्षण खातं बंडानंतर मला उद्योग खातं देण्यात आलं. शरद पवारांनी म्हणजे उलट शिक्षण काढून मला उद्योग खाते मिळालं तेव्हा. म्हणजे तसा बंडाचा मला फायदा झाला. नाही, बंडाचा त्यावेळेला फायदा झाला, पण ज्यावेळेला नंतर आपण पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवलीत आणि त्या निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करायला लागला आणि ज्याला आपण एक राजकीय विजनवास असं म्हणू, साधारणतः 3 ते 3.5 वर्षाचा काळ हा तुम्हाला सहन करावा लागला, तो याच बंडामुळे सहन करायला लागला असं वाटत नाही? नाही, असं नाही आहे. कारण कसं आहे की बऱ्याचदा कारण लातूरमध्ये प्रामुख्यानं जेव्हा मी राजकारण सुरुवात केली आणि ज्या ज्या विभागाचा मी मंत्री झालो त्या विभागाची एखादी योजना मी लातूरच्या करता पोचवली. आणि माझं काम हे विकासाच्या दृष्टिकोनातनं सतत राहिलं. म्हणजे डेव्हलपमेंट हा माझ्या राजकारणातला प्रमुख गाभा राहिला. कारण शेवटी मराठवाड्यासारखा मागासलेले भाग राजकारणात आपल्याला संधी मिळाली तेव्हा आपलं काम किंवा आपलं जे पद आहे त्या पदाचा वापर त्या भागाच्या विकासासाठी झाला पाहिजे. कारण डेव्हलपमेंटचं राजकारण आणि राजकारण म्हणजे ह्या दोन वेगळ्या भिन्न बाबी आहेत. आणि म्हणून जेव्हा 95 सालाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी पराभवाला सामोरं जायला लागलं लातूरसारख्या मतदारसंघामध्ये की जो मी इतक्या खात्याचा मंत्री आणि इतक्या योजना आणि इतका विकास करूनही जेव्हा मला तळागाळापासून काम केलेलं असताना तेव्हा त्यावेळा असं माझ्या लक्षात आलं की विकासापेक्षा सुद्धा इतर अनेक मुद्दे असतात की जे निवडणुकीवर त्याचा प्रभाव असू शकतो. आणि त्या कारणामुळं खरं म्हणजे त्यावेळा माझा पराभव झाला. त्याच्यामध्ये विकासाचं राजकारण बाजूला राहिलं आणि जे इश्यूज असतात ते बाजूला राहिले आणि नॉन इश्यूज त्यांनी ती जागा घेतली. आपण आता दिलखुलास चर्चा करतोय, दिलखुलासपणे एक सांगा, म्हणजे राज्यातलं नेतृत्व, तुमचे मतभेद, त्यावेळेचं वातावरण याच्याविषयी तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कधी हे राजकारण सोडून द्यावं, बाजूला जावं आणि आपली वकिली करावी असं नाही आलं? नाही,
कारण असं आहे की एकदा एका क्षेत्रामध्ये राजकारण हा नशा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकदा एकदा त्याच्यात तुम्ही गेल्यानंतर उलट ती भूमिका असते की ह्या पराभवाचा आपण वचपा घेतला पाहिजे आणि का आपला पराभव झाला हे याचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, त्यात सुधारणा केल्या पाहिजेत. आणि मग लगेच लक्षात जेव्हा आलं तेव्हा मी त्या मतदारसंघामध्ये आपण कुठं कमी पडलो. त्यामुळे विकासाच्या पेक्षा सुद्धा काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले, काही त्याच्यामुळं वेगवेगळ्या मार्गाने प्रचार केला गेला, माझ्याविरुद्ध काही वेगळे आरोप केले गेले आणि त्याच्यातून जनमत माझ्या विरोधात गेलं. आणि ते जनमत मला मधल्या जो 4 वर्षाचा जो कालखंड मिळाला त्याच्यामध्ये मी लोकांची अधिक प्रमाणामध्ये संपर्क ठेवून त्यांचा तो जे काही गैरसमज झाला होता तो पूर्णपणे दूर झाला. आणि त्याच मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये 32,000 मी पराभूत झालो त्या मतदारसंघामध्ये मी दुसऱ्या वेळा 4 वर्षांत 82,000 निवडून आलो त्याच मतदारसंघात. आणि ज्यांनी मला पराभव केला त्याचं मी डिपॉझिट काढलं यावेळेस. म्हणजे तो एक क्षणिक होता, तो एक अपघात होता. पण हा वचपा इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून काढाल अशी अपेक्षा तुम्हाला स्वतः तरी होती? नाही, मुख्यमंत्री पदावर मी पोचेन आणि तू पोचावं अशी एक आत्मीय इच्छा असणं राजकारणात ते सर्वांना आवश्यक आहे. कारण शेवटी कुठले तरी उद्दिष्ट नजरेसमोर ठेवूनच माणूस प्रगतीपथावर जातो. नजरेसमोर उद्दिष्टच नसेल तर तुम्ही प्रगती काय करणार? बरोबर. त्यामुळं निश्चितपणाने या पदावर आपण पोचलं पाहिजे. परंतु या पदाला मी पोचणार या संदर्भामध्ये आणि या परिस्थितीत पोचेन असं कधी वाटलं नाही. एक दिवस आपण पोचणार हे नक्कीच, परंतु या अशा वेळा जिथं आपल्या पक्षाचे 75 आमदार निवडून आलेत आणि सर्व पक्षाला बरोबर घेऊन आपली निवड यावेळा मुख्यमंत्रीपदी होईल असं त्या क्षणाला मला कधी वाटलं नाही. पण जेव्हा झालो तेव्हा हे नक्की वाटलं की हे विधिलिखित होतं. मला याच गोष्टीवर विचारायचं, देशमुख साहेब, तुम्ही आयुष्यामध्ये योगायोगाला किती महत्त्व देता? आणि ह्याला जोडूनच एक प्रश्न आहे की आयुष्यात तुम्ही देव दैव या गोष्टी मानता का? नाही, मी दैव हे मी निश्चितपणानं मानतो, त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा निश्चितच कुठंतरी म्हणजे म्हणतात की डेस्टिन टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असं जे असतं डेस्टिनीमध्ये ते लिहिलेलं आहे की तुम्हाला या पदावर जायचंच आहे आणि ते कुणी थांबवू शकत नाही. म्हणजे जेव्हा चांगली परिस्थिती पक्षाची होती, जेव्हा अधिक आमदार होते त्यावेळेला त्या पदाच्यापर्यंत पोचलो पण पदावर नाही आलो. परंतु जर हे विधिलिखित जर नसतं किंवा हे डेस्टिन असं काही ठरलेलं नसतं तर कदाचित यावेळाही मला इथपर्यंत पोचता आलं नसतं. म्हणजे ज्यांनी मला राजकारणाचं राईट ऑफ केलं होतं या विजनवासातनं हे आता परत येणारच नाही, हे संपले अशी साधारणपणे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा व्हायची. असे अनेक पेपरमध्ये अग्रलेख पण लिहून आले, हे संपले. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा मी या पदापर्यंत पोचलो तेव्हा काहीतरी ती शक्ती असली पाहिजे, ती सुप्त असेल, ती कशी असेल. मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर अशा एका पक्षाशी तुमच्या काँग्रेस पक्षाने केलेली आघाडी की ज्या पक्षाचा मुळात तुमच्या नेत्यांनाच विरोध आहे, ही तारेवरची कसरत तुम्हाला कशी सांभाळावी लागली? नाही, प्रामुख्यानं जेव्हा महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार जेव्हा बनलं आणि गोष्ट खरी आहे की आमच्या नेत्याशी ज्या पक्षांनी सतत विरोध केला, खरं म्हणजे त्या नेत्याचेच आभार मानले पाहिजे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जातीवादी आणि धर्मांध शक्तीला सत्तेपासून दूर ठेवण्याच्यासाठी तुम्ही एकत्रित आलं पाहिजे आणि सगळ्या सेक्युलर माइंडेड विचाराच्या लोकांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं पाहिजे. हा एक त्यांनी विश्वास टाकला महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातनं. आता एक कोएलिशन कल्चर आता वर येतं आहे आणि ते कल्चर पहिल्यांदाच समजून घेतलं पाहिजे. या कल्चरमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तडजोडी कराव्या लागतात, तुम्ही तशा केल्याही. पण काही प्रश्नावर तुम्ही ताठर भूमिका, कठोर भूमिका, कणखर भूमिका किंवा आपण ज्याला आक्रमकता दाखवलीत, एनरॉनचा प्रश्न उदाहरणार्थ, याविषयी आपण काय सांगता? आणि प्रामुख्यानं कसं आहे की पक्षाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आम्ही दिला आणि त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामधली आम्ही केलेली भूमिका आणि त्याच्यानंतर जो आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित केला त्याची अंमलबजावणी, हे घटक पक्षाच्या सोबत घेऊन राज्य सरकारचं प्रमुख काम आहे. परंतु एनरॉनसारखा जेव्हा प्रश्न आमच्यासमोर आला तेव्हा ती भूमिका राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. म्हणजे मी मुख्यमंत्री राहिलो किंवा नाही राहिलो हे फार महत्त्वाचं नाही आहे, परंतु राज्यावर जो आर्थिक बोजा आणि राज्य याच्यामुळे जे आर्थिक संकटात अधिक प्रमाणामध्ये जे आलं असतं ते संकट दूर करण्याच्यासाठी एनरॉनचा करार हा मोडला पाहिजे, एनरॉनची वीज खरेदी बंद केली पाहिजे. या संदर्भामध्ये काँग्रेस म्हणून जी भूमिका पक्षाने घेतली ती भूमिका अति प्रभावीपणाने आम्ही ती मांडली आणि राज्य गेलं तरी 72, परंतु या प्रश्नावर आम्ही तडजोड करणार नाही अशी निर्माणीची भूमिका त्यावेळेला आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर मग सर्वांनी मिळून आमच्या भूमिकेशीच सुसंगत अशा प्रकारची भूमिका घेतली. आता नेमका काय फरक पडलाय? आता राज्याची विजेची अवस्था लक्षात घेता एक काहीतरी निश्चित तडजोडीची किंवा आक्रमक कुठली तरी एक भूमिका घ्यायला लागणार आहे आणि एनरॉनच्या बाबतीत तर घ्यावीच लागणार आहे. नेमकी काय भूमिका आहे? नाही, आता एनरॉनचा प्रश्न तसा जवळपास निकालात निघालेला आहे. आता हे सगळं एनरॉनवर आता कोर्ट रिसिव्हर नेमलेलं आहे
IDBIने आता हे सगळं आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे, कारण IDBIचे प्रचंड प्रमाणात पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि आता त्यांनी IDBIने आम्हाला पत्र लिहिलेलं आहे की आता हे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्हाला पूर्वीचा तुमचा जो PPA आहे, जो करार तुम्ही केला आहे, तो तुम्हाला मान्य नाही आहे, ही गोष्ट कोर्टामध्ये आहे, त्याचा निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु इंटरिम मॅनेजमेंट म्हणून, कारण हा प्रकल्प जर असाच पडून राहिला तर उद्या तो संपून जाईल आणि स्क्रॅपमध्ये काढायला लागेल. आणि मग विजेची गरज जी आज राज्याला आहे तर ती जर तुम्हाला भागवायची असेल दराच्या बाबतीत काहीतरी तर आपण option त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणत्या दराने तुम्ही घेऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही आमच्याशी नव्याने इंटरिम काही करार करून ही प्रोजेक्ट सुरू झाला पाहिजे आणि तुम्ही पहिल्या फेजची वीज घेतली पाहिजे. आणि मग आपण गोडबोले कमिटी, डॉक्टर गोडबोले कमिटी नेमलेली होती, त्यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत की कोणत्या दराने वीज आपण खरेदी केली पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा सगळा विषय पुन्हा एकदा आमच्या कोऑर्डिनेशन कमिटीसमोर ठेवलेला आहे. त्यांनी काही अधिक माहिती मागवलेली आहे. आणि काय जर निर्णय करायचा असेल विशेषतः या प्रकल्पाबद्दल तर तो कोऑर्डिनेशन कमिटीला विश्वासामध्ये घेऊन त्याच्यातला कायदेशीर बाबीचा सल्ला घेऊनच आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत. कारण एकदा दूध पोळलेलं आहे, त्यामुळे पुढचं पाऊल हे सावधगिरीनंच आम्ही टाकू. नाही, राज्यातला एकूणच विजेचा प्रश्न आणि आत्ताचा दुर्भिक्ष लक्षात घेता राज्य वीज मंडळाच्या बेसिक पॅटर्नमध्ये किंवा त्याच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये आणि विजेची चोरी रोखण्याकरता असे इतर काही मार्ग तातडीनं करायची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? आपण काही मार्ग त्याच्यावर दाखवाल का? खरं म्हणजे विजेमध्ये जो आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये लॉस आहे तो कमी करावा अशा प्रकारचे MERCनं सांगितलेलंच आहे. विजेचे दर काय असावेत हे जसं ते ठरवतात त्याच पद्धतीने वीज मंडळाने सुद्धा आपले तोटे कमी करावेत किंवा हा जो लॉस आहे तो कमी करावा अशाही सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून एकत्रितच जे पॉवर रिफॉर्म जर आपण म्हणतो किंवा ज्या सुधारणा ज्या आम्हाला करायच्या आहेत त्या सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही काही पावलं त्याच्यामध्ये टाकत आहोत. कारण काही कठोर पावलं उचलल्याच्या शिवाय याच्यातनं मार्ग निघणार नाही. प्रशासकीय यंत्रणेवरचा खर्च कमी करण्याकरता आपण काही पावलं उचललेलीच आहेत. आम्ही टेलिफोनच्या खर्चावर मर्यादा आणलेली आहेत. पगारामध्ये जवळपास 20% आपण कपात मान्य केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही प्रायव्हेट सेक्रेटरी वगैरे विमानाने फिरतात त्यांच्या मंत्र्यासोबत जायचे त्याच्यावर आता आपण पूर्णपणे मर्यादा आणलेली आहे. आपल्या राज्यामध्ये अनेक वेळा विरोधकांनी चमत्काराची भाषा केली. असे चमत्कार झाले नाहीत किंवा ज्या वेळेला होत होते त्यावेळेला ते घडून न देण्याचा चमत्कार तुम्ही कसा काय केलात? नाही, मुळामध्ये असं आहे की ज्या आधारावर हे सरकार बनलेलं आहे सेक्युलरिझमच्या विचारावर, त्याच्यातला एखाद्याने जर ठरवलं की आपल्याला जातीवादी धर्मशक्तीसोबत जायचं आहे त्या दिवशी सरकार कोसळेल. त्या विचारावर जोपर्यंत आधारलेला आहे तोपर्यंत काही या सरकारला धोका नाही आहे. त्यामुळे असे कितीतरी चमत्कार घडवण्याच्या भाषा जरी वापरल्या गेल्या तरी हे सरकार आपला कार्यकाल 5 वर्षाचा पूर्ण करणार. राज्यातल्या सहकारी बँकांमध्ये हा जो घोटाळा आलेला आहे की जो प्रचंड प्रमाणावर लोकांना आश्चर्यकारक आणि धक्कादायक वाटतोय, त्यांना त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडलेला आहे. तर याविषयी काही उच्च पदस्थांची आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या नातेवाईकांचीही नावं घेतली जात आहेत. याविषयी ॲक्शन घेण्याकरता आपण काय सांगाल? नाही, मुळामध्ये हा सगळा विषय जो आहे आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं पोलीस ॲक्शन झालेले आहेत किंवा अरेस्ट झालेले आहेत किंवा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही जे सस्पेन्शनपर्यंतची कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर जे ह्याच्यात गुंतलेले असतील त्याच्या विरोधामध्ये ताबडतोबीनं कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय केलेले आहेत. आणि महाराष्ट्रातली सहकारी चळवळ अशा काही चुकीच्या प्रवृत्ती आत घुसल्यामुळे ती बदनाम होता कामा नये. आणि सामान्य माणसाचा जो चळवळीचा विश्वास आहे त्याने जे आपल्या ठेवी ठेवलेल्या त्याच्यावर परिणाम होऊ नये या संदर्भामध्ये जे करणं आवश्यक आहे ते आम्ही करणार. कारण तो विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे कोण कुण्या राजकीय पक्षाशी जोडलेला आहे किंवा कोण किती प्रभावी आहे याचा कसलाही विचार केला जाणार नाही आहे. आणि त्याला कठोर त्याचं शासन त्याची शिक्षा त्याला होईल. त्याचबरोबर इतरांनीसुद्धा त्याच्या संदर्भामध्ये एकदमच ठेवी काढण्यापर्यंतची भूमिका घेणं योग्य नाही आहे. कारण ही चळवळ त्याच्यामुळे मोडीत निघेल असं कुठलंही कृत्य लोकांनी करू नये. जे दोषी आहेत त्या बँका आम्ही निवडलेल्या आहेत. इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचं काही घोटाळे नाही आहेत. तेव्हा तिथल्यासुद्धा ठेवीदारांनी कारण नसताना त्या संदर्भामध्ये घाबरायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आहे. एकच प्रश्न विचारायचा आहे, आत्तापर्यंतच्या आपल्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनामध्ये अशी कुठली खंत आपल्या मनाला वाटते का की जी राहून गेलेली आहे? आणि याचाच उपप्रश्न असा की राजकीय महत्त्वाकांक्षेमध्ये राज्यातलं एक सर्वोच्च पद आपण मिळवलेलं आहे, याच्या पुढची आपली महत्त्वाकांक्षा काय? नाही, खरं म्हणजे दोन ज्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत, खंत एकच आहे की अजूनही जितक्या गतिमान पद्धतीनं आम्हाला लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे किंवा लोकांच्या प्रश्नाचा निपटारा झाला पाहिजे, ही जी गती आहे ही गती अद्याप आम्ही नीटपणाने गाठू शकलेले नाही आहोत. कारण सामान्य माणसं जेव्हा मोठ्या संख्येने मंत्रालयात येऊन गर्दी करतात लहान लहान कामांच्यासाठी, याचा अर्थ प्रशासनामध्ये कुठेतरी दोष निर्माण झालेले आहेत. तो कसा आम्हाला लवकरात लवकर घालवता येईल हा आमच्यासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता महत्त्वाकांक्षा दुसरा जो आपण सांगितलं की खरं म्हणजे आम्ही स्वतः क्षेत्र निवडलेलं होतं की आपल्याला राज्याचं राजकारण करायचं आहे.
आणि राज्याचं राजकारण करत असताना जी काही राज्यातली सर्वोच्च जी जागा असते तिथपर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे असं आमचं एक टार्गेट होतं. ते आता आम्ही पूर्ण आपल्या सर्वांच्या लोकांच्या आशीर्वादानं, श्रेष्ठीच्या आशीर्वादानं ते आम्हाला पूर्ण करता आलं. यापुढे काही फार मोठ्या राजकारणामधल्या अपेक्षा ठेवून कधी राजकारण करायचं नसतं असा माझा भरोसा आहे. देशमुख साहेब, आपण आज इथे आलात त्याबद्दल अल्फा मराठी वाहिनीतर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू, आभारी आहे. आम्हीही आपला आभारी आहे. यानंतर पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात आपण भेटणार आहोत अशाच एका प्रसिद्ध आणि दैदिप्यमान व्यक्तीबरोबर गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.